सिंदखेडराजा नगर परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे। मी शेतकरी मित्र, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी गेल्या 5 वर्षापासून अहोरात्र प्रयत्न करत आहे की गाव आदर्श व्हावं, एकजूट व्हावं। आणि ही जी निवडणूक मी पाहणा या निशाणीवर लढत आहे आणि ही निवडणूक मी नैतिकतेच्या आणि विकासाच्या बळावर लढत आहे। आणि ही निवडणूक लढत असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली दिसते। ते अनाप माझ्याविषयी बोलत आहे। काही विरोधक चर्चा करतात की दिलीप चौधरी यांना आम्ही 50 लाख रुपये देऊन उभं केलं, मत कायसाठी? तेव्हा असं अफवा या ठिकाणी पसरल्या जात आहे, म्हणून मी गल्लोगल्ली असे भाषण करायचं वेळ आता या ठिकाणी माझ्यावर आली आहे। मित्रहो, मी नैतिकतेच्या आणि विकासाच्या बळावर लढत आहे। तेव्हा आपण या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे। म्हणून प्रत्येकाने येत्या 2 तारखेला प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे मतदान करायचं आहे। मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे। आपण कोणावर उपकार करत नाही, परंतु कर्तव्य बजावत असताना ते सुद्धा आपण प्रामाणिकपणे वागावे। गावच्या हितासाठी, गावच्या विकासासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी बजावावे। मतदान हे दान आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे। मतदान विकणे म्हणजे आपलं स्वाभिमान, आपलं इमान त्या उमेदवाराकडे 5 वर्षासाठी गहाण ठेवणे। निवडणूक कोणतीही असो, ही नैतिकतेच्या आणि विकासाच्या बळावर राहायला पाहिजे। परंतु तसे न होता आपल्याला पैसा किती लागेल, खर्च किती येईल या हिशोबावर होते। परंतु सर्व जनतेने हे ध्यानात ठेवावे की आपण गेल्या 5 वर्षापासून किती त्रस्त आहोत। आणि परत जर हा त्रास आपल्याला 5 वर्ष सहन करायचा असेल तर ती कठीण परिस्थिती येईल। म्हणून त्या पुढच्या 5 वर्षात हे आपलं सुखानं समाधान गेलं पाहिजे। म्हणून आपण प्रत्येक जण बदल करायचा म्हणतो, परंतु बदल करताना बी नुसता बदल करायचा म्हणून नाही। त्या 78 उमेदवार या ठिकाणी उभे आहे, हे उमेदवार सुद्धा कसे असावे, कसे निवडावे हे सुद्धा जनतेने ध्यानात घ्यायचे आहे। सुशिक्षित असावा, प्रामाणिक असावा, एकनिष्ठ असावा, सामाजिक जाणीव त्याच्यामध्ये असावी आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व कार्यालयाची त्याला माहिती असावी। आणि आपण लढत असलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला अभ्यास असेल तरच उमेदवारांनी निवडणूक लढावी, कारण निवडणूक ही 2 दिवसाची असते। याचा पश्चाताप जनतेला 5 वर्ष सहन करावा लागतो। पैसा कमवणे हे डोक्यात घेऊन आपण निवडणूक लढत असत तर ते चुकीचं आहे, वाईट आहे। आपला जो वेळ आहे, ज्ञान आहे, शिक्षण आहे, काम करण्याची धमक आहे, कुवत आहे, अशांनी निवडणूक लढावी आणि जनतेने अशाच लोकांना मतदान करावे। कारण राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे, हेतू सुद्धा खूप मोठा आहे, परंतु आपण त्या दृष्टिकोनातून बघत नाही। म्हणून येत्या 2 तारखेला राजकारण हे लोकशाहीचं अंग आहे, लोकशाही हे आपलं जीवन आहे आणि लोकशाही टिकली पाहिजे, शेतकरी टिकला पाहिजे। आपल्याला शेतकऱ्यांचं नेतृत्व 5 वर्ष आणायचं आहे। 80% शेतकरी वर्ग आहे। तेव्हा प्रत्येकाला माझी विनंती आहे की आपण येत्या